नमस्कार, मी पराग महादेव गावकर, सरपंच आढाळी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व तरुण तरुणी, ग्रामस्थ, नागरिक यांना आवाहन करतो। 10 वर्ष रखडलेला जो आढाळी MIDCचा प्रकल्प आहे, हा प्रकल्प त्वरित कार्यान्वित करण्यात यावा, कारण या प्रकल्पाची बहुतांश पायाभूत सुविधेची कामं ही जवळपास पूर्ण होत आलेली आहेत। आणि असं असताना या ठिकाणी उद्योजकांचा ओढा आहे। अनेक उद्योजक या भागामध्ये येत आहेत। अनेकांना या ठिकाणी प्लॉट घ्यायचे आहेत। मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून जवळपास 15 किलोमीटरवरती असल्यामुळे त्याचा फायदा या MIDCला होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं शासनाने प्रयत्न करणं आवश्यक आहे। परंतु कुठेतरी शासकीय स्तरावरती, लोकप्रतिनिधींच्या स्तरावरती आणि महामंडळाच्या स्तरावरती अक्षम्य अशा प्रकारचं दिरंगाईचं चित्र आपल्याला दिसून येतं। कारण 2013 मध्ये या MIDCला मंजुरी मिळाली आणि त्यानंतर 2014-15 मध्ये इथल्या स्थानिक शेतकऱ्यांनी, ग्रामस्थांनी महामंडळाला आणि शासनाला एवढं सहकार्य केलं की अवघ्या वर्षभरामध्ये या MIDCसाठी आवश्यक असलेलं जे क्षेत्र आहे ते महामंडळाच्या ताब्यात दिलं आणि तेव्हापासून या प्रकल्पाला खरं तर गती येणं आवश्यक होतं। कारण कोकणातील अनेक तथाकथित विकासाचे प्रकल्प आहेत ते आजही रखडलेले आहेत। अनेक मुद्दे आहेत त्याच्यामागे। स्थानिकांचे प्रश्न असतील, स्थानिकांचा विरोध आहे, जमीन भूसंपादनाला विरोध आहे, पर्यावरणाचे मुद्दे आहेत। या पार्श्वभूमीवरती जर बघितलं तर आढाळी MIDCचा प्रकल्प हा एकमेव असा प्रकल्प आहे, या प्रकल्पाच्या विरोधात कुठल्याही प्रकारचं आंदोलन कधी उभं राहिलं नाही। उलट स्थानिकांनी स्वतःहून या प्रकल्पाची मागणी केली आणि हा प्रकल्प मंजूर करून घेऊन पुढाकाराने ह्या जमिनी ताब्यात दिल्या। अपेक्षा अशी होती की शासनाने या सर्वाचा सन्मान राखत या विकास प्रकल्पाला एक गती देण्याची गरज होती। परंतु गेली 10 वर्ष हा प्रकल्प फारच कुर्मगतीने सुरू असल्याचं आपल्याला दिसतं आणि म्हणून आज मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्यानंतर या प्रकल्पाकडे देशभरातील अनेक उद्योजक अपेक्षेने या भागामध्ये येत आहेत आणि लोकप्रतिनिधी या विषयाकडे गांभीर्यानं पाहत नाहीत असं चित्र आहे। आणि स्थानिक तरुण तरुणींच्या रोजीरोटीचा, भाकरीचा जो प्रश्न आहे तो त्यांच्या अजेंड्यावरती यायला हवा। तरुणी असतील, गोव्यामध्ये नोकरी धंद्यानिमित्त जाणारी जी लोकं आहेत त्यांना माझं कळकळीचं आव्हान आहे की हा प्रश्न तुमचा आहे आणि तो सोडवण्यासाठी तुम्हीच उठून उभं राहायला पाहिजे। शासनाला जाब विचारायला पाहिजे, लोकप्रतिनिधीला प्रश्न विचारायला पाहिजे। MIDCतील उद्योजकांना जे पाणी लागणार आहे तर ह्या पाण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या सुविधाची कामं पण आता जवळपास पूर्ण झालेली आहेत। आपण माझ्या मागे बघू शकता की येथील जी कळशी नदी आहे, या कळशी नदीवरती एक कोल्हापूर टाईप बंधारा बांधलेला आहे। त्यानंतर त्याच्या मागच्या बाजूला आपण बघू शकता की तिथे एक जॅकवेल आहे। ह्या जॅकवेलचं काम 2 वर्षापूर्वीच पूर्ण झालेलं आहे। बंधाऱ्याचं काम देखील वर्षभरापूर्वी पूर्ण झालेलं आहे। या जॅकवेलपासून जी पाईपलाईन टाकीपर्यंत जाणारी आहे, ज्याला रायझिंग पाईपलाईन म्हणतात, ती पण पूर्ण झालेली आहे। 1 MLD क्षमतेची जी पाण्याची टाकी आहे ती बांधून आज पूर्ण झालेली आहे। उद्योजकांना प्रत्येक प्लॉटपर्यंत जी पाण्याची सुविधा द्यायला पाहिजे त्याच्यासाठी जी पाईपलाईन आहे ती पूर्ण झालेली आहे। आणि एवढ्या सगळ्या ह्या सुविधा आहेत, ह्या आपल्याला पूर्ण झालेल्या इथे प्रत्यक्षात पाहायला मिळतात। परंतु मुद्दा प्रश्न असा निर्माण होतो की मग उद्योग का येत नाहीत। माझ्या मागच्या बाजूला आपल्याला जे क्षेत्र दिसतंय हे आढाळी MIDCतील भूखंड आहेत। याचं डिमार्केशन पूर्ण झालेलं आहे, यांचा एरिया निश्चित झालेला आहे आणि हे प्लॉट्स गेली 10 वर्ष हे क्षेत्रच 10 वर्ष उद्योजकांच्या प्रतीक्षेत आहेत। मी दाव्यानिशी आपल्याला सांगू शकतो की माझ्याकडे असे असंख्य पुरावे आहेत की या प्लॉट्स पाहण्यासाठी, हे प्लॉट्स घेण्यासाठी इच्छुक असलेले जवळपास शेकडो उद्योजक हे या MIDCमध्ये गेल्या 2 ते 3 वर्षामध्ये येऊन गेलेले आहेत। अनेक उद्योजकांना येथील प्लॉट्स पाहिजे आहेत आणि हे प्लॉट्स आज तयार आहेत। आपण मगाशी बघितलं असाल की रस्त्यांची कामं बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहेत, स्ट्रीट लाईट आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत, पाण्याची सुविधा पूर्ण झालेली आहे, त्यानंतर डिमार्केशनचं प्लॉट्स आहे ते झालेलं आहे। आणि एवढं सगळं झालेलं असताना प्लॉट्स सहजपणे उद्योजकांना उपलब्ध होऊ शकतात।
त्यामुळे या उद्योजकांना प्लॉट्स का दिले जात नाहीत, हा एक खरं तर चांगलं प्रमोशन हे शासनाकडनं, लोकप्रतिनिधींकडनं, महामंडळाकडनं होणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही ते प्रमोशन होत नाही आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी इथल्या स्थानिक लोकांचा फार मोठं नुकसान, कधीही भरून न निघणारं अशा पद्धतीचं नुकसान होतं आहे. कारण इथले उद्योग आज बाहेर चाललेत, इथे यायला इच्छुक असलेले उद्योग बाहेर चाललेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मी तुम्हाला आता दाखवतो, माझ्या मागच्या बाजूला जो डोंगर आहे, एक छोटी टेकडी आहे. या टेकडीवरती 10 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून पूर्ण. तर ह्या डोंगरावरती आपण गेल्यानंतर आपण समोरच्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला समोर एक मोठा एअरपोर्ट दृष्टीस पडतो आणि तो एअरपोर्ट म्हणजे गोव्याचा नव्याने कार्यान्वित झालेला मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट. मित्रांनो, तुम्ही विचार करा की एखाद्या आंतरराष्ट्रीय एअरपोर्टच्या अवघ्या 15 किलोमीटरच्या कक्षेमध्ये किंवा टप्प्यामध्ये आपली ही सुंदर अशी MIDC आहे. एक सुंदर चांगला इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि जर शासनाने, लोकप्रतिनिधींनी, आमदार, खासदारांनी, मंत्री महोदयांनी ठरवलं तर या संपूर्ण भागाचा कायापालट होईल अशा प्रकारची क्षमता या औद्योगिक क्षेत्रामध्ये आहे. परंतु कुठेतरी दूरदृष्टीचा अभाव आहे. कुठेतरी सर्वसामान्य माणसाच्या भाकरीच्या प्रश्नासंदर्भात, त्यांच्या रोजीरोटीच्या संदर्भात, त्यांचे जे काही कष्ट आहेत, त्यांचा जो काही त्यांचे ताप आहेत, याच्या संदर्भात कसल्याही प्रकारची कदाचित भेडभाड राहिलेली नसेल राजकीय नेतृत्वाला आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारची ही दुर्दैवी वेळ आज इथल्या सर्वसामान्य तरुण शेतकऱ्यांच्या मुलावरती आलेली आहे. आणि हाच एक आवाज आहे आपला, हीच एक व्यथा आहे, वेदना आहे आणि ती आहे. आज जनता व्यथित आहे आणि या व्यथेवरती आता कुठेतरी आपल्याला आवाज उठवावा लागेल. याची जागृती ही सर्वसामान्य तरुणींमध्ये, ग्रामस्थांमध्ये झालेली आहे. 6 वर्ष आम्ही समन्वयातून, संवादातून ही MIDCचं क्षेत्र हे विकसित होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे चित्र आज बदललेलं दिसतं. आणि हे चित्र जर बदलायचं असेल तर संघर्ष हा एक टप्पा होईल, पण त्याच्यानंतरही सर्वांनी समन्वयातून आणि संवादातून जर मार्ग काढला तर निश्चितपणे इथल्या स्थानिक लोकांच्या हाताला काम मिळेल आणि इथला परिसर खऱ्या अर्थानं सुजलाम सुफलाम होईल. दरडोई उत्पन्न वाढेल आणि गोव्याकडे किंवा पुण्या मुंबईकडे जाणारा जो तरुणांचा वर्ग आहे तो त्यांची पावलं जी आहेत ती आज नाविलाजास्तव आपलं घरदार, आई वडील यांना सोडून ती लोक जात आहेत. कुठल्या परिस्थितीमध्ये राहत असतील याची जाणीव तुम्हालाही आहे. तर हे कुठेतरी थांबवायचं असेल तर आज आपण संघटित होणं आवश्यक आहे. हा अराजकीय आवाज आहे, परंतु ही एक राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय सर्वसामान्य माणसांनी केलेला एक राजकीय हस्तक्षेप आहे आणि तो हस्तक्षेप आज अपरिहार्य आहे. धन्यवाद.